पशुपालकांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत गायींचं आरोग्य नेहमी चांगलं कसं ठेवायचं, आपल्या गायी कमीत कमी आजारी या कशा पडतील आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे। यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मुक्त गोठा। मुक्त गोठा केल्यास गायी 60 ते 70% कमी आजारी पडतात। गायींना बसण्यासाठी नेहमी कोरडी आणि मऊ जागा असावी। कडक आणि ओली जागा असेल तर गायी जास्त आजारी पडतात। मिल्किंग मशीनचे लायनर हे वेळीच न बदलल्यामुळे ते कडक होऊन गायीला दगडीसारखा गंभीर आजार होऊ शकतो। एखाद्या गायीला दगडी झाला असेल तर तिला लांब बांधा, तसेच त्या गायीचे दूध हे सर्वात शेवटी काढा आणि मिल्किंग मशीन स्वच्छ धुवा। गायीला सडाद्वारे अनेक आजार जडतात, त्यामुळे हाताने दूध काढत असाल तर हात स्वच्छ धुवा आणि नखे वाढलेली नसावीत। धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यावर डिपिंग करा। दूध काढल्यावर अर्धा तास गायी खाली बसणार नाही याची दक्षता घ्या। पावसाळ्यात गायींना अनेक आजार होतात, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी गायींचं लसीकरण आठवणीने करा। पावसाळ्यात कोवळे गवत किंवा बुरशी लागलेला चारा जनावरांना देऊ नका। वेळोवेळी जंतुनाशकाची फवारणी करा। गायी विषारी वनस्पतींचं सेवन करणार नाही याचीही काळजी घ्या। अधिक वेळासाठी जनावरं उभी राहणार नाहीत याचीही काळजी घ्या। जनावरांना अतिचारा देऊ नका, त्यामुळे पचनक्रिया बिघडते। पहिल्या 2 ते 3 धारेमध्ये बॅक्टेरिया असल्यामुळे आपण दूध खाली टाकून देतो, तसं न करता दूध भांड्यात घेऊन गोठ्याच्या बाहेर टाका। वासराचं संगोपन हे व्यवस्थित न झाल्यास ते मोठे होऊन जास्त आजारी पडतात, हे सुद्धा चांगलं लक्षात ठेवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।